व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं क्रिकेट खेळाडूंचं स्वागत. देखिए मैं अपने ओरिजिनल अंदाज में वापस आऊंगा तो स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट क्लब बेड़ और ब्रदर्स ग्रुप इनकी गांव देवी ट्रॉफी 2026 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का होगा स्वागत. चलेंगे मुकाबले के अंदर तो बात करेंगे क्रिकेट की. टॉस जीता, गेंदबाजी का फैसला. ओपनिंग पेयर विजय के साथ सूरज, तो गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए प्रतीक P1 की ओवर की शुरुआत करेंगे. पहली गेंद बैकफुट पर गए, स्क्वायर कट, खूबसूरत क्रिकेट की नजाकत को दिखाने वाला CLASS क्लास, बाउंड्री के बाहर 4 रन. देरी से आए थे विजय, जिन्हें हम प्यार से भाऊजा कहते हैं, वो थोड़ा सा लेट आए थे नंबर 4-5 की पोजीशन पर, लेकिन उनकी बैटिंग अच्छी रही थी. इसी वजह से क्रूशल मैच है, उनको प्रमोट किया गया एज एन ओपनर के तौर पर और आते ही अपनी ताकत को दिखाया विजय ने. पहली गेंद पर 4 के साथ अकाउंट ओपन हुआ. हाफ ट्रैकर बॉल थी, हैमर करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से से आपको कनेक्ट होती हुई नजर आएगी. सिंगल रन शॉर्ट कवर पॉइंट पर मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ दिखाई देगा और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बनी है 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. सूरज चौहान, कर्जत प्रीमियर लीग एक बड़ी प्रतियोगिता, अच्छे बैटिंग करते हुए हर सीजन में हमने सूरज चौहान को देखा है. बहुत कम खिलाड़ी है मोटे वेंडगांव से जो KPL खेलते हैं, लेकिन उन्हीं में से एक बड़ा नाम सूरज चौहान, जिनकी बैटिंग हमेशा अच्छी रही है. अगर आप कर्जत तहसील की बात करेंगे तो ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे. ओहो, बल्ले का ऊपरी किनारा, कैच इट का कॉल जज नहीं कर पाई है. नसीब का साथ मिला सूरज चौहान को. एक समय जान हालत में थी, क्या कैच होगा, लेकिन जान बची तो लाखों पाए, ये हमेशा कहा जाता है. एक सिंगल रन मैदान के अंदर आपको कन्वर्ट होता हुआ दिखाई देगा. प्रतीक अच्छे गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाज. कोंदिवड़े टीम के लिए हमेशा पहला ओवर डालते हुए आप प्रतीक को देखते हैं. टीम के लीडिंग बॉलर है और लीडिंग बॉलर को अच्छी शुरुआत करना अपने टीम के लिए बहुत जरूरी. 3 गेंदें हुई, टीम की रन संख्या बनी अच्छी. पावर प्ले है, यानी पावर प्ले का फायदा बल्लेबाजों को उठाना पड़ेगा. है मौका, लगाओ चौका, ये बल्लेबाजों के लिए मैं हमेशा कहता हूं. ऑन साइड के ऊपर ड्राइव यहां से नजर आया. मिड ऑन पर खिलाड़ी मेरिट के हिसाब से नहीं खेला विजय ने. आउटसाइड तो ऑफ स्टंप लाइन, चौथे 5वें स्टंप पर गेंद की पिचिंग नजर आएगी. गेंद अगर ऑफ साइड पर खेलते तो शायद ज्यादा रन मिलने की संभावना थी. ऑन साइड पर खदेड़ने की कोशिश, मिला मात्र एक सिंगल रन. इक्का दुक्का टीम को आगे ले जाएगा. समथिंग इज बेटर देन नथिंग. डॉट गेंदे खेलने से अच्छा सिंगल डबल है. बूंद बूंद से समंदर बनता है, ये हमेशा हम कहती है. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 7. होगा तेरा मेरा साथ तभी तो बनेगी बात, और रन संख्या 7 जरूर बनी है. ओहो, आधे बल्ले से खेला सूरज चौहान, द ब्रांड ऑफ मोटे वेंगांव क्रिकेट, जिनके बल्ले से आधा दर्जन 6 रन. तो विकेट लेने का मौका मिला था सूरज चौहान का. अगर शॉर्ट फाइन लेग पर वो कैच लिया जाता तो ये 6 रन बच सकते थे आपकी टीम के लिए. आपने मौका गंवाया और जले पे नमक छिड़कने वाली बल्लेबाजी करते हुए सूरज चौहान मैदान के अंदर आपको नजर आएंगे. एक सूरज जो आसमान में चमका और दूसरा सूरज मैदान पर चमकता हुआ. 6 रन बटोरे अपनी टीम के लिए अपने बल्ले से अभी तक. टीम की रन संख्या रफ्तार के साथ आगे 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. 13 का आंकड़ा जब भी आता है 13 क्या होगा कालिया, याद में हमेशा दिलाता हूँ. 13 पे भले ही कालिया हो, 13 पर तालियां भी होती है. फिलहाल तो सूरज चौहान के लिए वो तालियां बजी है. 6 रन उनके बल्ले से आई. 13 रन टीम की रन संख्या बनेगी. राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यूज कर रही है प्रतीक. अगली गेंद को करेंगे अपने ओवर में. ऑन साइड पर मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन के बाहर सूरज चौहान का वार नंबर 4.
बैटिंग करते हुए टीम की अच्छी शुरुआत हुई है। 17 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर आपको यहाँ से बनते हुए नजर आएंगे। अटैकिंग स्टार्ट यहाँ से मिला है बैटिंग करते हुए टीम को। पहली ओवर में बनी है 17, जिस पर 11 रनों का योगदान है सूरज चौहान का और 6 रन 3 गेंदों में विजय ने भी अपने बल्ले से बनाए हैं। 200 के स्ट्राइक रेट से खेलते हुए विजय मैदान के अंदर आपको नजर आएंगे और 3 गेंदों पर अगर आप 11 रनों की बात करते हैं तो लगभग 350 का स्ट्राइक रेट सूरज चौहान का मैदान के अंदर आपको नजर आएगा। स्टार टेनिस वर्ल्ड क्रिकेट इनके माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव कवरेज हो रहा है। जितने दर्शक लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं उन सभी का भी होगा हार्दिक हार्दिक स्वागत। गेंदबाजी में परिवर्तन किया, दूसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए मैदान के अंदर विकी आपको आते हुए नजर आएंगे। विकी आई है, दूसरा ओवर पावर प्ले खत्म हुआ। 3 ओवर की मैच है, 1 ओवर का पावर प्ले है, यानी फील्डिंग रिस्ट्रिक्शंस आर ओवर इन द सेकंड ओवर और उसकी वजह से 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन को डिफेंड करते हुए आपको नजर आएंगे। अंपायर के लेफ्ट हैंड साइड राइटी बैटर राइटी बॉलर इक्वल टू ओवर द विकेट एंगल, ये इक्वेशन हमने हमेशा देखा, वही इक्वेशन के साथ ये शुरुआत। पहली गेंद थी, रडार में आई है, चांद पर गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान, ये 6 रन। हम भी कुछ कम नहीं है, हम में भी है दम और हम भी बड़े हिट लगा सकती है। एक तरफ कुआं तो दूसरी तरफ खाई, एक तरफ विजय तो दूसरी तरफ सूरज चौहान। बड़ी दुविधा में फिलहाल टीम कुंदिवड़े की बॉलिंग यूनिट आपको यहां से नजर आएगी। रन बन नहीं रही है, बह रही है। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए नजर आएंगे। पिछली पारी में 40 रन बनाए थे, खराब गेंद थी, पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, मिलेंगे 4 रन। जरूरी है, 2 गेंदों पर 10 रन दिए गेंदबाज विकी ने। थोड़ा सा दबाव महसूस करेंगे, उनके साथ बातचीत हुई, कान मंत्र दिया जरूर गया उन्हें। अगली गेंद थी आउटसाइड तो ऑफ अच्छी लाइन का इस्तेमाल किया, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखा है। पता है कि विजय की ऑफसाइड उतनी स्ट्रॉन्ग नजर नहीं आई अभी तक और उसी वजह से बाहर वाली लाइन का वो इस्तेमाल किया गया। सिंगल रन मैदान के अंदर यहां से दौड़कर होगा कंप्लीट बाय दिस सिंगल रन, द टोटल इज इंक्रीज। रन संख्या नजर आएगी 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2028 का साल आने वाला है और 2028 में ओलंपिक्स भी है, उसके बारे में बात करूंगा मैं, फिलहाल मैच में चलती है। ओहो, स्लॉट वाली गेंद, सूरज चौहान। माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो सूरज चौहान ने लगाई है। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये 6 रन। पिछले मुकाबले में 4 ओवर में 40 बनाए थे, इस ओवर में अभी तक 2 ओवर भी हुए नहीं है, 34 रन बना चुकी है बैटिंग करती हुई टीम। ताबड़तोड़ बल्लेबाजी है, आग लगाने वाली बल्लेबाजी है, वाट लगाने वाली बल्लेबाजी है, गेंदबाजों को निस्ता नाबूद करने वाली है बल्लेबाजी है। 34 बनी है, विकेट की जरूरत बॉलिंग टीम को, विकेट की जरूरत। एक और बड़ा शॉट, क्या बात है, इलाका तेरा धमाका मेरा, ये 6 रन।
ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है। सूरज चव्हाण नाम का तूफान जो रुकने का नाम नहीं ले रहा मैदान के अंदर। ये खिलाड़ी छोटा पैकेट है, बड़ा धमाका करने की ताकत रखता है। गेंदबाजों को पूरी तरीके से बैकफुट पर धकेला इस ओपनिंग पेयर ने। विकेट निकालिए, रणनीतियां बनाइए, आपको अच्छे प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल करना पड़ेगा, स्ट्रैटेजी का इस्तेमाल करना पड़ेगा। ये जोड़ी अगर आप नहीं तोड़ते तो रन रुकने नहीं वाले इस मैच के अंदर। रन संख्या बनेगी 40 रन इज ऑन टोटल। महंगा ओवर साबित हुआ, 3 छक्के आए अभी तक इस ओवर में। स्विच हिट की दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती। कोई जरूरत नहीं थी सूरज चव्हाण को, सीधे बल्ले से रन आ रहे थे, बल्ले को टेढ़ा किया, टेढ़े बल्ले से आएगी डॉट गेंद और इससे डॉट गेंद के साथ दूसरा ओवर मैदान के अंदर होगा समाप्त। 20 रन की औसत से टीम अरुण काका स्मृति मोटे वेणगांव, रन संख्या बनी है 40 रन बगैर नुकसान। 40 रन बनी है बगैर नुकसान। कमार की बैटिंग लाइनअप है, एक अटैकर बन रहा है तो दूसरा एंकर बन रहा है। ये हमेशा मैं कहता हूँ जब मैदान के अंदर एज एन प्लेयर के तौर पर आप होते हैं, वन बैटर हैज टू बी द एंकर, अनदर बैटर हैज टू बी द अटैकर। ये रोल आपको डिफाइन करना पड़ता है अपने आप में। सूरज चव्हाण इज द अटैकर एंड विजय इज द एंकर। ये रोल फिलहाल चलता हुआ मैदान पर। 2 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है 40, एक पे विकेट अभी तक नहीं गवाई। कोंदिवड़े टीम पूरी तरीके से बैकफुट पे। कप्तान ने टॉस जीता, फैसला किया गेंदबाजी का। यही वो टीम है जिन्होंने पहले मैच में 4 ओवर में मात्र 25 रन दिए थे अपोजिशन टीम को, लेकिन यही वो टीम है जिन्होंने इस मैच में 2 ओवर में 40 रन दिए। क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बना देता है, कभी अर्श पर तो कभी फर्श पर। ये खेल आपको हमेशा लेके आता है। तीसरा ओवर, पहली गेंद, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर किया, 6 रन। एकदम पाटा है, बहुत सख्त विकेट हो चुकी है और यहाँ पर बैटिंग करना दोपहर के सत्र में बल्लेबाजों के लिए आसान होता हुआ। रन बनाए है सूरज चव्हाण ने तो रन बनाए है विजय ने भी। टीम की रन संख्या रफ्तार के साथ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। कमाल की बल्लेबाजी है ये। ओहो, ये शायद वाइड हो सकती थी, बहुत पार वाली लाइन थी, खेलना फिर भी चाहा है विजय ने। 1 रन, मुस्कुरा रही है विजय। 1 रन यहाँ से कंप्लीट होगा। सूरज चव्हाण भी कह रहे हैं कितने बार वाली गेंद को आपने खेला है। 1 रन कंप्लीट होगा, 1 के साथ टोटल 47 के ऊपर 4 गेंदे अब भी बचे इस ओवर में। अनिकेत बॉलिंग ट्रैक पर, डेथ ओवर स्पेशलिस्ट। डॉट गेंदे डालनी पड़ेंगी आपको अपनी टीम के लिए, रन बचाने है, विकेटें भी चटकानी है। अनिकेत को अपनी ताकत दिखाने की जरूरत गेंदबाजी में। हो बिल्कुल ताकत दिखाई, फुलर लेन जड़ में डाली थी, ड्राइव किया जाएगा, सिंगल रन पूरा। दूसरे रन के लिए सूरज चव्हाण निकल पड़ी है। दूसरे रन की कोशिश में रन आउट का विकेट मैदान के बाहर आपको जाता हुआ नजर आएगा। पहला झटका बैटिंग टीम को। भड़वल टीम के कप्तान, दोनों कैप्टन से कॉल है कि आप इनिंग ब्रेक में टॉस करने के लिए आइए। टीम अंतरिक कैप्टन प्लीज कम फॉर द टॉस एंड टीम भड़वल कैप्टन प्लीज कम फॉर द टॉस बिटवीन द इनिंग ब्रेक। ऋषि आइए नंबर 3 पर। ओहो, जड़ में डाली और कर डाली, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर मैदान के अंदर आपको डिलीवर्ड होते हुए। सिंगल रन लेने से नहीं रोक पाएंगे। 1 रन मैदान के अंदर यहाँ से
दौड़कर जरूर कंप्लीट किया जाएगा। इस ओवर की बात करें तो पहले गेंद पर 6 आया था, उसके बाद की 3 गेंदों पर 3 सिंगल आई है और एक रन आउट का विकेट सूरज चौहान का जो मैदान के अंदर आपको आता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या 49, 49 रन बनी है स्कोर कार्ड पर। ओहो, यहाँ पर भी यॉर्कर, बढ़िया गेंदबाजी अनिकेत। क्यों मुझे डेथ ओवर स्पेशलिस्ट कहा जाता है, इस बात को साबित करते हुए लेकिन 2 रन। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट है, चीते की रफ्तार के साथ जस्ट लाइक द जैगवार। 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए और इन्हीं 2 रनों के साथ 50 रन पूरे हुए हैं मोटे वेड़गांव टीम के। 51 रन आपको स्कोर कार्ड पर नजर आएंगे। 51 बनी है टीम की, 50 पूरी हुई, एक गेंद मैदान के अंदर यहां से आपको बचती हुई नजर आएगी। फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, बॉलर अनिकेत इज रेडी ऑन द मार्क। लोवर फुल टॉस थी, अंत वाला तो सब वाला, एक फाइट तो वातावरण टाइट और ये मिलेंगे 6 रन। खेल मैदान के अंदर हुआ है समाप्त। टीम की रन संख्या बनी है 57 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 18 गेंदे 58 रनों का टारगेट है टीम कोंदेवड़े के सामने, लेकिन उससे पहले किया जाएगा टॉस। टीम अंतरट के कप्तान और उनके सामने टीम भड़वल, कप्तान भड़वल के आ चुके हैं, यानी अंतरट टीम कैप्टन टॉस करने के लिए आना है। टूर्नामेंट के रूल है, इनिंग ब्रेक में टॉस होना कंपलसरी है। चलिए टॉस करने के लिए आइए टीम अंतरट के कप्तान, भड़वल के कप्तान यहाँ पे आ चुके हैं, उनका होगा स्वागत। अंतरट के कप्तान आइए, टॉस किया जाएगा। गेंदे होंगे 18 बनानी 58 रन जीतने के लिए टीम कोंदेवड़े को बड़ा रन चेज है, मजा आएगा इस मुकाबले में। तुमच्या अगेन्स्ट आहेत आणि ते उपस्थित राहिलेत वेळेमध्ये, त्यामुळे त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। परंतु अंतरट टीम आपण आपला कॅप्टन टॉससाठी लगेच पाठवायचा आहे। स्पर्धेचे काही नियम आहेत, एव्हरी प्लेयर एव्हरी टीम हॅज टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द टुर्नामेंट, त्यामुळे आपण आपला कॅप्टन टॉससाठी पाठवायचा आहे।
मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपण वळतोय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या मान्यवरांचं स्वर्गीय सुनील एलवन क्रिकेट क्लब बीड आणि किंग ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गावदेवी चषक 2026 मध्ये मी मानस मनोरे करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कोंदिवडे. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या 57, पाठलाग करायचा 58चा. खेळाला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. सीमापार षटकार. स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करत असताना बॅटर सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. अंतरट टीमचे कॅप्टन आलेले आहेत. भडवळ टीमचे कॅप्टन आपण लगेच या. ओव्हर ब्रेक होईल आणि त्या ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या बॉल वरती 6 धावा आल्यात. गोलंदाजावरती थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळेल. तर ज्या धावा बॅटिंग करत असताना सूरज चव्हाण यांनी बनवल्या, आता त्याच धावा त्यांच्या गोलंदाजीवरती वसूल करण्याचं काम करत असताना फलंदाज सौरभ. ओव्हर ब्रेक आपण होईल त्याच्यामध्ये टॉस आपण घेणार आहोतच. पहिल्या बॉल वरती 6 धावा आल्यात. 6 धाव्यांनी मात्र टीमचं टोटल ओपन झालंय. दुसरा चेंडू इथून देखील मात्र प्रहार केलाय. बॉल हव्यात आहे. कॅचची शक्यता. डीप मध्ये आहेत विजय. पकडलाय झेल आणि संपवलाय षटकार. या बात आहे. षटकार आहे. पाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला टच झाला होता. आमचे आयोजक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी पाहिलाय की क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमारेषेला टच त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे षटकार आहे असं पंचांनी देखील सांगितलंय. मैदानाच्या आतमध्ये नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली जाते. जेव्हा बॉल हवेत जातो आणि कॅचला तुम्ही जज करत असता, स्वतःचं बॉडी मोमेंटम मेंटेन करणं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला महत्वाचं असतं. बॉडी मोमेंटम मेंटेन करू शकले नाहीयेत. कॅचचा अंदाज प्रॉपरपणे त्यांना बांधता आला नाहीये आणि त्यामुळे कॅच तर कॅरी केली पण जो पाय होता तो बाउंड्री लाईनला टच झाला आणि त्यामुळे तो षटकार देखील आलाय. नशिबाची साथ मिळते सौरभ यांना. 2 चेंडू 2 धमाके 12 धावा स्कोर कार्ड वरती मात्र जमवले जातील. तिसरा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी शॉर्ट काऊ कॉर्नर मध्ये. बॉलला फीड केलं जातील. तत्पूर्वी कोणतीच धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जात नाहीये. सौरभ यांचा विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून कोंदिवली टीम करून त्यांची ओळख सातत्याने कर्जत तालुक्यात सांगितली जाते आणि कोंदिवली टीमचा हिटमॅन म्हणून देखील मात्र त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस 12 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. कोंदिवली संघ प्रयत्न करतोय. धावा चेस करतोय. इथून मात्र ऑन साइडला फटका खेचायचा होता. बॅटच्या वरच्या बाजूला कनेक्ट झालाय आणि त्यामुळे बॉल मात्र या ठिकाणी पॉइंट झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव इथून मात्र मिळेल. पिवनचं पहिलं षटक जर आपण पाहिलं मोठे वेणगाव संघाची सुरुवात देखील अशीच झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा त्यांच्या टीमने मात्र कुठून काढल्या होत्या. यावेळेस आतापर्यंत चेंडू झालेत ते म्हणजे 4 आणि सुरुवात तशीच झाली आहे कोंदिवली टीमची. 13 धावा त्यांच्या टीमने देखील जमवल्यात. सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे.
कारण जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता, अटॅकिंग स्टार्ट जेव्हा तुम्हाला मिळतो, तेव्हा रनचेसमध्ये तुमचा संघ मजबूत होतो आणि त्याच अटॅकिंग स्टार्टकडे वाटचाल करताना कोंदिवडे संघ पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपला, 13 धावा स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहेत पुढील बॉलसाठी. यावेळेचा चेंडू चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. विदाउट कनेक्शन, नो रिॲक्शन आणि त्यामुळे मात्र इथून देखील आलाय डॉट बॉल. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 12 धावेंचा मार बसला सूरज चव्हाण यांना, पण त्यानंतर आपल्या उर्वरित चेंडूंवरती कमबॅक केलं या गोलंदाजाने. यावरचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाल्यात. एका हाताने झेल कॅरी करायचा होता सागर यांना, मात्र झेल कॅरी त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव या शेवटच्या बॉलवरती मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पाठलाग करायचा तो म्हणजे 58 धावसंख्येचा. धावा झाल्या त्या विदाउट लॉस 14 धावा. समीकरणाचा विचार जर आपण केला, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 44 धावेंची गरज. चला टॉस करूया. टॉस करायचा आहे आपण. ओव्हर ब्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस केला जाईल. एका बाजूला अंतरट नीड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम भडवळ, या दोन संघांच्या दरम्यान मात्र तो सामना असेल. टॉस आपण या ठिकाणाहून करतो आहे. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक देखील असणार आहेत आमचे अमितजी रुटे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला आणि अंतराट नीड टीमने टॉस जिंकलाय. सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची ती मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इन ऍक्शन मध्ये आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोंदिवडे टीमसाठी. जर आपण रिक्वायर रन रेटचा विचार केला, 22.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखायची आहे कोंदिवडे टीमला. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 धावा जमवायच्या आहेत. 2 ओव्हर 44 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच बॉल कदाचित आलेला आहे. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉलच घेतला जातो. क्रिकेटचे नियम आपल्याला सांगतायत की मॅच बॉल जो पहिला बॉल तुम्ही यूज करता, तो बॉल जर हरवला पण त्यानंतर सापडला तर मॅच बॉलने तुम्हाला पुढे खेळ कॅरी फॉरवर्ड करावा लागतो आणि त्यामुळे मॅच बॉल आता यूज देखील केला जाईल. 12 बॉल आणि 44 ची गरज आहे. 12 चेंडू 44 धाव्यांचं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 साठी. पहिलाच बॉल आउटसाइड टॉप स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतात. ICCचा लॉ क्रमांक 22 जो एक व्हाईट बॉलचा लॉ आहे आणि व्हाईट बॉल येथून देखील मात्र आला. वाईट चेंडू फेकायचे नाहीयेत. जर तुम्ही ॲज अन बॉलर चौकार षटकार खाता तेवढं वाईट वाटत नाहीये. वाईट चेंडू फेकले, नो बॉल फेकले तर कुठेतरी ॲज अन बॉलर म्हणून तुम्ही कमी पडताय हे स्वतःला सांगावं लागेल. लाईन लेंथ मध्ये कन्सिस्टन्सी आणि बॉलिंग मध्ये अॅक्युरेसी फार महत्वाची आहे. यावरचा बॉल थोडासा आखू टप्पाचा होता, हवेमध्ये लॉफ केलाय. नो मॅन स्टँड देअर. चेंडू मात्र टप्पा पडला जाईल. डीप मध्ये खेळाडू होते सागर, त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचेल तत्पूर्वी एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण पाहिलं चांगलं नैसर्गिक वनसंपत्ती पाहायला मिळते, म्हणजे नॅचरल ॲटमॉस्फिअर, नैसर्गिक वातावरण या मैदानाच्या चौफेर बाजूला आहे आणि क्रिकेटसाठी पोषक वातावरण देखील मात्र म्हणायला आता हरकत नाही आहे. मैदान देखील फार चांगलं आहे आणि खरं तर त्यांचं देखील आपण विशेषतः कौतुक करूया. या मैदानावरती मात्र ही स्पर्धा आपण भरवलेली आहे. मुकपे गावाचं हे क्रीडांगण आहे आणि त्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी ते उपलब्ध देखील करून दिलंय, त्यामुळे त्यांचा आपण विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करूया. गोलंदाज तयार आहेत पुढील बॉलसाठी. ओहो हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कमालीचा फटका. वाह, त्याच्यापेक्षा अव्वल दर्जाचं मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. हवेमध्ये झेप घेतली, रनआउटची संधी आहे. पंचांचं बोट आकाशात मात्र येताना पाहायला मिळतोय. अति घाई संकटात नाही, फलंदाजाने या ठिकाणी मात्र चुकी केली आहे आणि बाद होतील.
एकेरी धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये भावेश यांना मात्र परत पवेलियन मध्ये पोहोचवलाय. अनिकेत इनाट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 16 धावा, 17 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात. 17 रन्स इज ऑन टोटल. आखो टप्पाचा बॉल, खराब चेंडू होता, बॅटच्या वरच्या बाजूला कनेक्ट झालाय. बाल बचावले गेले आहेत. फलंदाज स्वतःवरती नाराज आहेत, नाखुश आहेत. त्यांना माहिती आहे चेंडू खराब होता, सीमेरेषेच्या पलीकडे पोहोचू शकला असता. टायमिंग पण बॅटिंग मध्ये फार महत्वाचं आहे. मी नेहमी सांगतो ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स. हे बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे आणि ते चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल मात्र इथून आलात. अजिंक्य युवा गोलंदाज आहेत, युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला पण मिळते. या वेळचा बॉल घुटना टेक, तमाशा देख प्रयत्न केले परंतु अपयशी. बॉल सीमा पार. सौरभ यांचा वार षटकार. प्रॉपर ताकदीचा वापर. बॉल होतोय हवाई सफर. षटकार. एकोणतीस झाल्यात आणि 29 बनवणं अजूनही बाकी आहे. 7 चेंडू देखील या ठिकाणी शिल्लक असतील. अजिंक्यवरती थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळेल. षटकारांचा मार बसलाय. बॅक टू बॅक हार्ड हिटिंग होताना सौरभ यांच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. जोपर्यंत सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहेत विजयाच्या आशा जिवंत आहेत कोंदिवडे टीम साठी. स्लोवर फुल टॉस बॉल होता, येथे कन्वर्ट करू शकले नाहीये. दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. त्यांना माहिती आहे की ओव्हरचा शेवटचा बॉल आहे आणि त्यामुळे सिंगल धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती घेतली. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. कोंडिवली टीम पाठलाग करते 58 धावसंख्येचा. धावा झाल्यात त्या म्हणजे 30 धावा. लॉस ऑफ 1 विकेट स्कोर कार्ड वरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावेंची गरज. सुधागड पालीचे सुप्रसिद्ध गायक सन्माननीय आदरणीय सचिनजी पाठारे साहेब यांचं आपल्याला या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत केलं जाईल. सुधागड पालीचे सुप्रसिद्ध गायक सन्माननीय सचिनजी पाठारे यांचं या ठिकाणी आगमन आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी आता केलं जाईल. आयोजकांच्या शुभ हस्ते मात्र सचिन दादा पाठारे एक उत्कृष्ट सिंगर आहेत. त्यांच्या गोड आवाजातून कित्येक गाणी मात्र आपण प्रचलित होताना पाहिलेली आहेत. ते आमचे सचिन दादा पाठारे एक सुप्रसिद्ध सिंगर सुधागड पालीच आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. स्वागत करूया सकल जणांचे, आलेल्या या मान्यवरांचे आणि एक आमचे प्रमुख अतिथी देखील असणार आहेत. खरंतर अनेक राजकीय गीतं, सामाजिक गीतं, त्याच्याच बरोबरीने अनेक सुप्रसिद्ध गाणी ज्यांच्या मुखातून मात्र गायली गेलेली आहेत हे सचिनजी पाठारे सर आणि त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. सचिन दादा धन्यवाद, आपलं स्वागत आणि विनंती आहे व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. 6 बॉल 28 ची गरज आहे. 6 बॉल 28 ची गरज. पहिला चेंडू येथून मात्र केलाय प्रहार. कहानी में आया है ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है. षटकार.
साठी त्याच्यावरती 6 धावांचा मार बसलाय. त्याच्यानंतर अँगल चेंज करताना राईट आर्म ओव्हर द विकेटने आता बॉलिंग करताना पाहायला मधील समीकरण आहे 5 बॉल 22 धावांची गरज. 5 चेंडू 22 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये टॉप एज घेतली. फटका फसलाय. जानाता वाशी पहुंच गई काशी असं म्हणायला आता हरकत नाहीये. आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून येताना पाहायला मिळेल. एव्हरी डॉट बॉल क्रिएट द प्रेशर ऑन बॅटर. प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरती तडपण वाढवताना मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. समीकरणामध्ये बदल झालाय. 4 चेंडू 22 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 3 षटकार 1 चौकार तुम्हाला आता खेचावा लागेल. एकटा वाघ जो मैदानाच्या आतमध्ये लढाई करतोय कोंदिवडे संघाच्या विजयासाठी. नाव आहे सौरभ. आणि मॅच फिनिश करतील का पाहणं तितकंच महत्वाचं. मॅच फिनिश करतील का. आणखी एक तडाखा दिलाय. क्या बात आहे. कमालीची फलंदाजी मात्र इथून होतीये. 6 धावांचा षटकार. मात्र आता येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू विजयासाठी 16 धावा. वैयक्तिक 39 धावांवरती खेळत असताना सौरभ मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो. वेळ जाऊन देतो. पुन्हा बाहेर पडतो. 30 दहशत तोच तरारा घेऊन. अडचणीच्या काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 3 चेंडू 16 धावांची गरज येथून देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. एकटा वाघ लढाई करतोय. संघर्ष करतोय संघाच्या विजयासाठी. हा टॅकर बॉल फुलचा फटका. फुल बनतोय. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. कोण बनवणार धावा 10. कोणाची होणार वाहा वाहा. याच्याकडे नजरा लागल्या. दाखव टप्प्याचा बॉल. पूल केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलला फील्ड केलाय. हा जर चौकार आला असता 1 चेंडू 6चं समीकरण पाहायला मिळालं असतं. नशिबाची साथ मिळत नाहीये बॅटिंग टीमला. आता उर्वरित फक्त 1 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 1 चेंडू 10 धावा. 1 लिगल बॉल फक्त फेकायचा आहे ऋषी यांना. सामना सहजरित्या जिंकू शकतो स्वर्गीय अरुण काका स्मृती. मोठे वेणगाव संघ आणि बाजी मारू शकतो 3ऱ्या फेरीमध्ये. परंतु एखादी चुकी झाली, एखादा वाईट बॉल आला, एखादा नो बॉल आला, कमबॅक करण्याची संधी मिळेल कोंदिवडे टीमला. कमबॅक होणार का. चमत्कार नमस्कार ही गोष्ट मात्र मला बोलायची संधी मिळेल का. चला बघूयात. चमत्कार होणार नाहीये. चुकी होणार नाहीये. लीगल बॉल येईल. डॉट चेंडू येईल आणि स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघाने मिळवलाय गावदेवी चषकातील 2रा विजय. हार्दिक हार्दिक अभिनंदन.